शिंदे साहेब, सन्माननीय आमदार रवींद्र फाटक साहेब, सन्माननीय आमदार किरणभैया सामंत, आपल्या या विधानसभेचे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार सन्माननीय निलेश राणे साहेब, या सर्वांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मी सन्माननीय जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब यांना विनंती करेन की आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं सिंधुदुर्गच्या शिवसेनेच्या वतीने स्वागत करावं। मी सन्माननीय दत्ता साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करते होणार आहेत। मी त्यांच्या सर्व सहकार्यांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो। त्यांच्याबरोबर सन्माननीय सचिन गावडे, माडाचेवाडी माजी सरपंच, उपविभाग प्रमुख उबाटा, सौ स्नेहा सावंत, सरपंच गिरगाव कुसगाव, गुरुनाथ चव्हाण, माजी सरपंच मोदे, काशीराम घाडी, चेअरमन सोनवडेकर कळसुली, बंड्या मांजरेकर, कांबळेवीर शाखा प्रमुख, सत्यवान हरमलकर गोविरी आणि बंटीराज पुरोहित सावंतवाडी यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यावं आणि साहेबांच्या उपस्थितीत आपण आमच्या या शिवसेना परिवारामध्ये सहभागी व्हावं। आपल्या सगळ्यांचं शिवसेना परिवारातर्फे आणि शिवसेना पक्षातर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो। अंगणावाडीच्या भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आज आमच्या शिवसेनेचे उभाटाचे जिल्हा प्रमुख संजय पडते आणि त्यांचे काही सहकारी आज पक्षप्रवेश केलेला आहे। मी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो, साहेब आपण आमच्या निलेजी राणेने या ठिकाणून कुणाल मालवणून आमदाराची तिकीट दिली आणि त्याच वेळी या सिंधुदुर्गात पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना, आपल्या विचाराची शिवसेना आज खंबीरपणे उभी राहत आहे। आम्ही तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो की निलेजी राणे असतील, संजय आंग्रे असतील, आमचे सर्व सहकारी या जिल्ह्यातील असतील, एक दिलाने आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मी तुम्हाला या ठिकाणी निलेश राणे ज्याप्रमाणे 2 महिन्यामध्ये जे काम करतायत, प्रशासनामध्ये काम करतायत, लोकांमध्ये काम करतायत, हे जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये 90% पेक्षा जास्त ही शिवसेना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। सावंतवाडी मतदारसंघामध्ये आमचे संजू बरोबर आहेत, ते सुद्धा जोमाने काम करतायत। संजू बरोबर आहेत, त्यांचे सहकारी आहेत। कुडाळ मालवण आपले 2 आमदार आहेत या मतदारसंघामध्ये, एक आमदार भाजपचा आहे। आपण जो आमच्यावरती विश्वास टाकलाय आणि निलेशजींना तुम्ही जे तिकीट देऊन त्यांच्यावरती तुम्ही विश्वास टाकलाय, कारण निलेशजी आम्ही सर्व मंडळी ही सन्मान्य राणेसाहेबांच्या माध्यमातून याच्या हाताखाली आम्ही घडलेले सर्व कार्यकर्ते आहोत आणि संघटना तळागाळात जाऊन 80% समाजकारण 20% राजकारण हे शिवसेनेचं बीजवाक्य घेऊन आपला आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाजामध्ये काम करत असताना आपण जे महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना जे काही निर्णय घेतले, लाडकी बहीण असेल, लाडके भाऊ असेल, की विकासात्मक कामं असतील, किंवा आपत्ती आली तर 2-2, 3-3 किलोमीटर तुम्ही पायी चालून त्या आपत्तीपर्यंत पोहोचला, असा एक आदर्श सर्वसामान्य मुख्यमंत्री अशी आपली जी प्रतिमा आपण या महाराष्ट्रामध्ये आपली निर्माण झालेली आहे, त्याचा फायदा आम्हाला सिंधुदुर्गामध्ये शिवसेना मोठी करण्यासाठी नक्की उपयोगी पडतो आहे आणि यासाठी माझ्यासोबत सर्व शिलेदार, मी जास्त वेळ घेत नाही, मी देवी भराडीला प्रार्थना करीन की पुढच्या वर्षी शिंदे साहेब ज्यावेळी या ठिकाणी येतील त्यावेळी शिंदे साहेबांची मनोभावना, आमची सर्वांची जी काही मनात इच्छा आहे ती देवीने पूर्ण करावी एवढे सगळे घालतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। तिथं जिथं पाण्याचा स्कोप आहे, तिथे रिसोर्सेस आहे, तिथं आपण पाण्याचं देखील काम करू। कोकणामध्ये या ठिकाणी पावसाचं पाणी, पाऊस भरपूर पडतो पण ते सगळं समुद्राला वाहून जातं आणि म्हणून त्याच्यावर देखील आपलं सरकार काम करतंय। जमिनी सिंचनाखाली आल्या पाहिजे, शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, यावर देखील आपण काम करतोय आणि म्हणून कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घालण्याचं काम महायुती सरकार करतंय आणि म्हणून तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात। तुमचं मी संजयजी तुमचं मनापासून स्वागत करतो। काही सरपंच आले, काही आता मला वाटतं की नगराध्यक्ष पण आपली नगराध्यक्ष शिवसेनेची झाली, त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि म्हणून इकडे आता सगळे लोक कामाला लागलेले आहेत। आपले आमदार, पदाधिकारी, सगळे लोक या ठिकाणी शिवसेना या भागामध्ये, शिवसैनिक आणि शिवसेना हे या बाळासाहेबांवर प्रेम करणारे, हे सगळं आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही। हा भगवा जो आहे हा कोकण पूर्ण भगवामय होईल अशा प्रकारचं वातावरण इथं आहे आणि म्हणून महायुतीला दिलेला प्रचंड विजय, या महायुतीच्या माध्यमातून पुढे विकासाला आम्ही चालना देणार आहोत। मगाशी आमदारांनी सांगितलं इथला पाण्याचा विषय, तो देखील आठवण करा तुम्ही, आपण या बजेटमध्ये घेऊ। ज्या याचा टॉवरचा विषय तो देखील आपण करू आणि या ठिकाणी लाखो
भक्त येतात यात्रेनिमित्त, त्यांच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आपल्या भराडी देवीच्या संस्थान जे आहे, ते जे पदाधिकारी आहेत ते जे जे सांगतील ते ते काम आपण करू. कारण शेवटी हजारो लाखो लोक इथे येतात. प्रयागराजला मी गेलो होतो, कोट्यावधी लोक आले, परंतु त्या ठिकाणी सगळं चांगलं नियोजन होतं. आणि म्हणून पाहिलं त्या ठिकाणी उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगीजी आहेत, आणि यांनी तशा प्रकारचं नियोजन केलं. आपल्या इकडे पण कुंभ 2027 ला होतोय, त्याची देखील तयारी आपण सुरू केलेली आहे. आणि म्हणून इकडे खूप मोठा जे काही पोटेन्शियल आहे, स्कोप आहे, यामध्ये आपल्या इथला तरुण नोकरीसाठी आपल्या गावाच्या बाहेर जाता कामा नये. कोकणामध्ये त्याला रोजगार मिळाला पाहिजे, कोकणामध्ये त्याला व्यवसाय मिळाला पाहिजे, यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया, असं मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो. संजय पडते आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. आता हा पक्ष जो आहे, हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही आहे, हे सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे इथं जे जे लोक काम करतील ते पुढे जातील. इथं काही वशिला नाही, काही नाही. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम. आणि म्हणून शिवसैनिकाला जपलं पाहिजे, कार्यकर्त्याला जपलं पाहिजे, त्याला बळ दिलं पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे, त्याच्या अडचणीत संकटात आपण उभं राहिलं पाहिजे, धावून गेलं पाहिजे. अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. संजय पडते आणि त्यांच्या टीमच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, ही ग्वाही आपल्याला देतो. एवढेच या प्रसंगी सांगून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.